नमस्कार, सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण तोंडाची चव वाढवणारं चटपटीत असं टोमॅटो रस्सम बनवले. रस्सम बनवण्यासाठी जी पावडर लागते ना, तीसुद्धा आज आपण बनवली आहे. त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला प्लीज एक लाईक करा, रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा. ही पावडर ना, रस्सम पावडर 1 ते 2 महिने आरामात टिकते, अजिबात खराब होत नाहीत. ही एकदा जर पावडर बनवून ठेवली ना, तर तुम्ही रस्सम अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये बनवू शकता. बनवायला खूप सोपं आहे. तर सुरुवातीला आपण याची पावडर बनवून घेऊया. तर इथं अर्धा कप मी चणा डाळ वापरली आहे. चणा डाळ सुरुवातीला 1 मिनिटभर छान अशी स्लो गॅसवरती भाजून घ्यायची आहे, खमंग अशी. चणा डाळ थोडीशी भाजून झाली की त्यामध्ये एक 5 ते 6 बेडगी मिरची टाकून घ्यायची आपल्याला. तुमच्याकडे जी मिरची असेल ना, ती मिरची तुम्ही वापरू शकता, लाल सुकी मिरची. नंतर 2 टेबलस्पून बघा आपल्याला इथं 2 मोठे चमचे धने टाकून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर 1 टीस्पून आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे. अगदी छोटा पाव चमचा इथं मेथीदाणे टाकून घ्यायचे आपल्याला. अर्धा चमचा मिरी टाकून घ्यायचेत बघा. आता हे सगळं आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. अगदी स्लो गॅसवरती खमंग असं भाजून घ्यायचं, म्हणजे मसाला आपला पटकन खराब होत नाही, जास्त दिवस टिकतो. आता हे सगळं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथं बघू शकता मस्त असं खमंग भाजून झाले बघा. अगदी स्लो गॅसवरती भाजून घेतलं. शेवटी याच्यामध्ये ना मी कढीपत्त्याची पानं टाकून घेतलीत बघा. एक 15 ते 20 कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आपल्याला. अगोदरच मी स्वच्छ धुवून कोरडी करून नंतर टाकून घेतले, म्हणजे पटकन भाजले जातात. तर सगळं मिश्रण आपलं भाजून झालंय बघा. आता ताटामध्ये काढून घ्यायचंय आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचंय. व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे आपल्याला. नंतरच हे आपल्याला मिक्सरवरती वाटून घ्यायचे, याची पावडर बनवून घ्यायची आहे. तर इथं आपलं बघा पूर्णपणे थंड झाले मिश्रण. आता याची पावडर बनवून घेतली आपण, बघू शकता तुम्ही. रवाळ अशीच ठेवायची आपल्याला, जास्त पण एकदम बारीक करायची गरज नाही. अर्धा चमचा हिंग टाकून घ्यायचा याच्यामध्ये. पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि अर्धा चमचा याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं. आता हे सगळं छान असं मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये तुम्ही हवं तर एक मोठा चमचा लाल तिखटसुद्धा टाकू शकता. रंगाचं लाल तिखट असतं ते सुद्धा टाकू शकता. तर इथं आपली मस्त पावडर बनवून तयार झाली. आता ही आपण एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची आहे. इथं मी काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवली आहे, म्हणजे जास्त दिवस व्यवस्थित टिकते. ही पावडर तुम्ही हवी तेव्हा वापरून मस्त असं चटपटीत आपला टोमॅटो रस्सम बनवू शकता. तर इथं कढईमध्ये मी 1-2 चमचे तेल टाकून घेतलं. तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी मस्त फुटली पाहिजे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये पाव चमचा हिंग टाकून घ्यायचं. 2 सुक्या लाल मिरच्या टाकून घ्यायच्या. 1 चमचा ठेचलेला लसूण टाकून घ्यायचा. 8 ते 10 कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आपल्याला. फोडणी मस्त खमंग परतून घ्यायची. आता यामध्ये मी 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो कट करून टाकून घेतलेत. हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं. टोमॅटो व्यवस्थित असा फोडणीमध्ये आपल्याला परतून घ्यायचा सुरुवातीला. नंतर फक्त एक पाव चमचा याच्यामध्ये मी हळद टाकून घेतली आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलं. ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं. आता याचमध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं. आता हे सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं. आता झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि टोमॅटो छान असा मऊ करून घ्यायचा आहे, छान असं स्मॅश करून घ्यायचा आहे, व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. एक 5 ते 6 मिनिटानंतर बघू शकता मस्त टोमॅटो आपला मऊ झाला आहे बघा. छान असं पळीने छान असं मॅश करून घ्यायचं आपल्याला, कुस्करून घ्यायचा व्यवस्थित. आता यामध्ये ना ज्या वाटीने आपण टोमॅटो टाकला ना, त्याच वाटीने मी इथं 2 मोठ्या वाट्या पाणी टाकून घेतलं.
पाणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. जितकं तुम्हाला सार पातळ, रस्सम पातळ आवडते ना, त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. आता यामध्ये लगेचच 2 चमचे इथं मी रस्सम पावडर टाकून घेतली. लगेचच टाकून घ्यायचे पाण्याला उकळी यायच्या अगोदरच, नाहीतर गुठळ्या होऊन बसतात परत. तेलात सुद्धा तुम्ही टोमॅटो परतत असताना ही पावडर टाकू शकता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता एक 5 ते 6 मिनिटं मस्त असं मोठ्या गॅसवरती आपल्याला रस्सम उकळून घ्यायचे बघा. आणि नंतर एक 5 मिनिटं लहान गॅसवरती आपल्याला स्लो गॅसवरती छान असं उकळून घ्यायचं. मस्त असं चटपटीत आपलं रस्सम तयार होतं अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये. तुम्ही हे भातासोबत खाऊ शकता किंवा डाएट करत असाल ना, तर सायंकाळच्या वेळेस तुम्ही असंच गरमागरम पिऊ शकता. चवीला खूप भारी लागतं. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा, आपली रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. रेसिपी कशी वाटली ती सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा.